श्री स्वामी समर्थ. होळीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये हा व्हिडिओ महिलांसाठी खास आहे. तर हिंदू धर्मात होळी दहनाचे खूप महत्त्व आहे. रंगपंचमीचा एक दिवस आधी होळी दहन केले जाते. होळी दहन हे वाईटावर मात करून चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. रंगाचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला अवघे काही दिवसच उरले आहेत. होळी दहन हे वाईटावर चांगल्यांचा विजय असलेले प्रतीक मानले जाते. रंगपंचमीचा एक दिवस आधी होळी दहनाचा सण साजरा केला जातो. या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत, जे पाळलेच पाहिजेत. यामुळे यावर्षी होळी दहन कधी आहे याबद्दल आपण या लेखात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तसेच या दिवशी काय करायचे आहे आणि काय करायचे नाही आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. तर होळीच्या दिवशी काय करायचे? तर होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करा. या काळात या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येते. तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ, 11 शेंगदाण्याचे गोळे, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरा. पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा मारा. त्यानंतर मग ते जाळून टाका. या दिवशी गरिबांना सुद्धा दान करू शकता. खूप चांगले असतं ते. गरीब मुलं असतात रस्त्यावर वगैरे, त्यांना दान करा. कारण होळीच्या दिवशी दान करणे हे अत्यंत शुभ असे मानले जाते. तर होळीच्या दिवशी काय करू नये? तर होळीच्या दिवशीचा हा व्हिडिओ हा खास महिलांसाठी आहे की महिलांनी काय नियम पाळायचे आहेत. तर होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका. लोक तुमच्या आजूबाजूचे असेल, नाही तर तुमच्या नातेवाईकामध्ये असेल, कोणाला एमर्जन्सी असेल, काही असेल, पण होळीच्या दिवशी जर तुमच्याकडे कोणी पैसे मागितले, लक्ष्मी आहे ती, त्यामुळे ती द्यायची नाही आहे. तर ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात. तर होळी दहनाची पूजा करताना काळे आणि पांढरे कपडे सुद्धा घालायचे नाही आहेत. तुम्ही कलरफुल कपडे घाला, पण काळे आणि पांढरे कपडे घालायचं टाळायचं आहे. तसेच पूजेच्या दरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते. तर होळी दहनाच्या पूजेच्या दरम्यान महिलांनी चुकूनही केस बांधू नयेत. ऐकलं का महिलांनो? तर होळी दहनाच्या पूजेच्या दरम्यान महिलांनी चुकूनही केसही आपली बांधायची नाही आहेत. मोकळ्या केसांनी होळीची पूजा करायची आहे. तर होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करा. या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो. तर रस्त्यावर पडलेल्या कुठल्याही वस्तूला हात अजिबात लावायचा नाही. तर नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळी दहनाचा अग्नी पाहू नये असे बोलतात, कारण हे अशुभ मानले जाते. महिला नवीन झालेले लग्न असतात त्या मुलीने तिच्या सासरकडच्या घरात पहिल्या होळीला अग्नी हा पाहू नये असे बोलले जाते.